नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. शेतीवर जगणारा विदर्भ सध्या एकाच गोष्टीची वाट पाहत आहे आणि तो म्हणजे पाऊस. गेल्या कित्येक दिवसांपासून आकाश ढगांनी भरलेलं दिसतंय, पण पावसाचा टिपस देखील नाही. गावाकडच्या शेतकऱ्यांच्या नजरा रोज सकाळी आकाशाकडे जातात, पण पावसाची चाहूल अजूनही लांबले चाललेली आहे. आज आपण स्पेशल रिपोर्टमध्ये पाहूया मान्सूनचं नेमकं चाललं आहे काय, कधी पडणार जोरदार पाऊस, IMDचा हवामान अंदाज काय सांगतो, शेतकऱ्यांनी आता तयारी काय ठेवावी. तर आपल्या चॅनलवर तुम्ही आता नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय हवामान विभागाने अखेर विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांना 2 ते 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला, तर बुलढाणा, यवतमाळ, वाशिमसारख्या जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजेच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक जण म्हणतात आभाळ भरलेलं असतं पण पाऊसच देखील नाही. यामागचं कारण आहे हवामानातील दाबाचा फरक, वाऱ्यांची दिशा आणि समुद्रातील स्थिती. IMDचा हवामान अंदाज म्हणतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे पावसाचं आगमन थोडं लांबलं आहे. पुढील 5 दिवसांचा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 14 ते 18 जून दरम्यान विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनो, पाऊस कधीही सुरू होऊ शकतो, त्यामुळे आता पुढील गोष्टी तयार ठेवा. पाण्याची साठवण व्यवस्था, बियाणं नीट साठवा, ओलं येणार नाही याची खबरदारी घ्यावी. खतं आणि औषधं योग्य वेळी वापरायचं नियोजन करावे. वादळी वाऱ्यासाठी गवताची कुटे सुरक्षित ठेवा. IMDच्या ॲपवर आणि वेबसाईटवर जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.